हॅलो गाईज, तर आता इथे आपण जे ब्लाऊज आहे ते शिवलेलं आहे. मी अस्तर पहिले जोडून घेतलेलं आहे, नंतर मग आपल्याला जे पार्ट्स आहेत ते जोडलेले आहेत. तर हे 36 साईजचं ब्लाऊज आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे आपण आयपट्टी लावून घेतलेली आहे आणि हे बटन पट्टी आहे. तर हे सिंथेटिक ब्लाऊज आहे. तर शिवायसाठी तुम्हाला पहिले पूर्ण ब्लाऊज अस्तर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, पिनअप करून जोडून घ्यायचं आहे. आणि आता इथे जे हे आहे, कारण साधं गोल गळ्याचं ब्लाऊज आहे हे, तर इथे आपण अखंड पट्टी लावणार आहोत, जेणेकरून शोल्डर जे आहे ते उतरणार नाही. तर अशा प्रकारे तर इथे बघू शकता तुम्ही, कटोरी पण खूप छान आलेली आहे. आणि दोन्हीही पार्ट जोडायच्या आधी आपल्याला गळापट्टी लावायच्या आधी तर हे पहिले असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि नंतर मग गळ्याला आकार द्यायचा आहे. तर बघू शकता यू बरोबर आलेला आहे गोल गळा. आणि आता इथे आपल्याला तर बघू शकता तुम्ही, एकदम फिनिशिंगने आपलं ब्लाऊज जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि धागे वगैरे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे. तर बरोबर सारखं आलं पाहिजे बटन पट्टी आणि आयपट्टी जी आहे ती, किंवा हुक पट्टी आयपट्टी जी आहे ती व्यवस्थित आली पाहिजे. आणि नंतर मग आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे. तर कंटिन्यू राहा. आपण बॅक साईड पण आता कापून घेणार आहोत. तर आता इथे आपण समोरचे पार्ट जोडलेले आहेत. आणि आता इथे बघू शकता, शोल्डर जे घेतलेलं आहे मी ते 5.5 इंच घेतलेलं आहे. आणि गळ्याची रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे. आणि बॅक साईडचा पार्ट्स आहे तर इथे मी 9 घेणार आहे, कारण अर्धा इंच आपल्या शिवणामध्ये जाईल. आणि आता असा थोडासा फैलता आकार देणार आहे, गोल आकार. आणि आता आपण कट करून घेणार आहोत. तर इथे जो गळा आपण ड्रॉ केलेला आहे तो मी कट करून घेते. आणि सिंथेटिक ब्लाऊज आहे तर व्यवस्थित आपल्याला ठेवून पिनअप करून आपल्याला कट करायचा आहे. तर इथे मी सिंथेटिक ब्लाऊज बघू शकता तुम्ही, खूप सुळसुळा कापड आहे आणि व्यवस्थित ठेवायचं आहे. व्यवस्थित, कारण कापड जे आहे ते खूप सुळसुळी आहे. आणि व्यवस्थित ठेवूनच आपल्याला जे अस्तरवर आहे ते आपल्याला अस्तरसारखंच कापायचं आहे. तर थोडं थोडं मी जास्त घेतलेलं आहे, 1.5 इंच किंवा अर्धा इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि इथे आता कट करून घ्यायचा आहे गळा, कारण कापड आपल्याला खालच्या साईडला, कारण कापड कमी राहते, साडीतलं जे कापड आहे ते कमी राहते. तर त्यामुळे खालची जी बॅक साईडची पट्टी आहे किंवा कमरपट्टी आहे ती आपल्याला डायरेक्ट अस्तरला जोडूनच आपण फोल्ड करून घेणार आहोत किंवा दुमडून घेणार आहोत. तर इथे मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मी शिवणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर आता इथे सरळ कापड, उलटं कापड बघून घ्यायचं आहे आणि अस्तर जे आहे ते सरळ कापडावर ठेवायचं आहे. आणि आता जी कमर आहे ते मी कमरचा भाग जो आहे तो जोडून घेते खालच्या साईडनी. आणि मग आपल्याला तो दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे आपली खालची जी पट्टी आहे ती व्यवस्थित येईल. दुसरी पट्टी तुम्ही लावू शकता जर असेल तर. तर इथे कापड कमी असल्या कारणाने मी डायरेक्ट कमरपट्टी न लावता डायरेक्ट आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आणि आता इथे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे तुम्हाला जर शक्य नसेल तर. आणि आता इथे व्यवस्थित शिलाई मारून घेते, कारण आपण जे कापड आहे ते जास्त घेतलेलं आहे. कापड सुळसुळ असल्या कारणाने आणि खालून दाबटीप देऊन देणार आहे, जेणेकरून जे आपण जेव्हा फोल्ड करू तेव्हा व्यवस्थित फोल्ड होऊन जाईल. तर अशा प्रकारे करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता दुमडून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे. गोल गळ्याला राऊंड शेपमध्ये अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे, कारण आपण इथे अखंड पट्टी लावणार आहोत, पायपिंग करणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही पायपिंग जर नसेल, तुम्ही लेस लावू शकता. तर तुम्ही डायरेक्ट जेव्हा आपण बॅक साईड किंवा खालचं कमरेचा भाग जोडतो तेव्हाच आपल्याला गळ्यालासुद्धा जोडून घ्यायचं असते. तर इथे मी
जो आपला नेक आहे तो जोडून घेते, व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे, पिनअप करून जोडून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला चारही बाजूने मी शिलाई मारून घेते, तुम्हाला दाखवते. आणि नेक तयार झाल्यानंतर आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊज आणि जे ब्लाऊज आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर ते आहे व्यवस्थित जोडला जाईल, वळी न पडता. आणि आपल्याला मग जेव्हा आपण पायपिंग करू तेव्हा आपल्याला सोयीस्कर जाईल. आणि आता इथे बॅक साईडचे जे प्लेट्स आहेत ते पण आपण टाकून घेणार आहोत. जास्तीचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगने. आणि प्लेट्स टाकून घ्यायचे आपल्याला. आणि इथे शोल्डरचा जो सेंटर आहे ते काढून घेते. आणि आपल्याला 4 इंचावरती 4 इंच उंचीची आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे, अर्धा इंचावरती. कारण 1 इंच आपण कमरेमध्ये वाढवून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि आपली बॅक साईड जी आहे ती तयार झालेली आहे. तर आपण पायपिंगचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही पार्ट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि कशा प्रकारे जोडायचं आहे, कशा प्रकारे कुठे कट करायचं आहे तर नक्की व्हिडिओमध्ये बघा.